नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. कडेगाव तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी. हिंदू बांधवांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा. कडेगाव शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहाने साजरी करण्यात आली. या निमित्त कडेगाव निमसोड रोड येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांच्या वतीने सार्वजनिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी विश्व शांतीसाठी तसेच सर्वच धर्मात जातीपातीमध्ये एकोपा कायम राहावा, महामारीसारखे आजार दूर व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. कडेगाव शहरासह कडेपूर, शाळगाव, वांगी, आमरापूर, देवराष्ट्रे, चिंचणी, नेरली, तडसर आदी गावासह संपूर्ण तालुक्यात रमजान ईद उत्साहाने साजरी करण्यात आली. कडेगाव येथील सकाळी 8 वाजता सय्यद पीर साहेब हुसेन पीरजादे यांच्या खानकाजवळ सर्व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन नमाजासाठी कडेगाव निमसोड रस्त्यावरील ईदगाह मैदानावर गेले. त्या ठिकाणी कडेगाव सुन्नी शाही जामा मस्जिदचे पेश इमाम हाफिज मंजर अली यांच्या प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक नमाज व खुतबा पठण करण्यात आले. यावेळी कडेगावसह परिसरातील सुमारे 5000हून अधिक मुस्लिम बांधव एकत्रित आले होते. यावेळी अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने माजी कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉक्टर जितेश कदम, पंचायत समिती सदस्य दिग्विजय कदम, पंचायत समिती सदस्य भुजंगराव माळ, विश्वसंग्राम फाउंडेशनचे संचालक विश्वतेश देशमुख, रायगाव शुगर्सचे चेअरमन रविराज देशमुख, प्रांत अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार डॉक्टर अजित शेलार, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे, विरोधी पक्षनेते विजय शिंदे, ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, सुरेश थोरात, दीपक भोसले, ज्येष्ठ नेते DS देशमुख, संतोष डांगे, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख यांच्यासह आदींनी शुभेच्छा दिल्या.